आयोजकांचे जी कमिटी मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला विनंती करतोय आपण मैदानाच्या चहू बाजूने बाउंड्रीचं रक्षण करण्यासाठी जायचंय। सीमारेषेच्या चारी बाजूने सर्व आयोजकांच्या जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी जायचंय। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय हनुमान गोवे विरुद्ध सावराई स्पोर्ट्स एलकुंदे या दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय। टॉस जिंकलाय जय हनुमान गोवे या संघाने आणि प्रथम षटरक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजी करण्यासाठी सावराई स्पोर्ट्स एलकुंदे या संघाला आमंत्रित केलाय। मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी जय हनुमान स्पोर्ट्स गोवे या संघाने केली, कारण सावध या बलाढ्य संघाचा या संघाने पराभव केला। किरणची कामगिरी लाजवाब राहिली, त्यानंतर गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना देखील खूप जास्त इम्प्रेस केलं त्या मॅच मध्ये। परंतु एका बाजूला एलकुंदे संघ देखील खूप चांगल्या ताकदीचा संघ आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी या संघाने देखील केली आहे आणि त्या दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं शुभम आलेत आणि या स्ट्रायकिंग एंडला अक्षय आणि नॉन स्ट्राइक एंडला राज हे फलंदाज आपण पाहतोय। सामन्याला होते सुरुवात, 3 षटकांचा सामना असेल। दोन्ही संघाच्या खेळाडूंना लक्षात ठेवायचं, जास्त वेळ दौडू नका, सामन्याला लगेचच सुरुवात करा, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने सूचना येत आहेत, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका। सो प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा आयोजकांना, कारण आजच्या दिवसामध्ये अजून काही सामने आपण खेळवणार आहोत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही संघाला अंधुक प्रकाशामुळे अगदी धोका निर्माण झाला नाही पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका आहे आमच्या आयोजकांची। त्यामुळे सो प्लीज वेळेचं नियोजन करा, जास्त वेळ दौडू नका आणि लवकरच खेळायला सुरुवात करा। शुभम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय या खेळाडूला आपण पाहतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल अक्षय साठी, राईट अप ओव्हर द विकेट नाव। त्यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु चांगला चेंडू थोडासा बाउन्स प्राप्त झाला होता, बाउन्स मिळाला होता चेंडूवरती। चांगला खांद्याचा वापर केला, चांगला शोल्डरचा वापर यावेळेस गोलंदाज शुभम न। तर गाडी जी आहे वॅगनर गाडी थोडीशी बाजूला करायची आहे। क्रेटा गाडी आहे, समोरची गाडी असेल ती बाजूला करायची आहे, कारण फलंदाजाला फलंदाजी करताना त्रास होतो। सो प्लीज गाडी बाजूला करा, कारण तिथे गाडी आहे आणि तिचा मिरर जो रिफ्लेक्ट होतो फलंदाजी करत असताना फलंदाजांना त्रास होतो, त्यामुळे सो प्लीज ती गाडी बाजूला करायची आहे, कारण फलंदाजांना फलंदाजी करत असताना थोडासा प्रॉब्लेम होतो। पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाला शुभमच्या माध्यमातून, चांगला चेंडू होता, ऑफ स्टंपला पिचिंग पाहायला मिळाली, त्यानंतर बाउन्स देखील प्राप्त झाला। स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयने जरूर केला, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळाली शुभमच्या माध्यमातून। जय हनुमान गोवे संघ आज पाहिलं तर नानकर या गावामध्ये दाखल झालाय, एक चांगला संघ आहे। भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या संघाचं देखील नाव आवर्जून घेतलं जातं आणि आज हा संघ नानकर या गावामध्ये दाखल झालाय, परंतु एका बाजूला आपण संघ पाहतोय सावराई एलकुंदे, हा संघ देखील तितक्याच चांगला ताकदीचा संघ आपण पाहतोय आणि चांगला खेळ या दोन संघांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल। 3 षटकांचा सामना आहे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण जरूर पाहतोय। या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। अगदी रिओ इनोबे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रिओ एनर्जी ड्रिंक्स मात्र स्पॉन्सर केले गेलेत,
एरिया सेल्स मॅनेजर निलेशजी कोळी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप चांगलं कार्य। रिओ बूम एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार म्हणून दिलं जातं। तदनंतर बापगावचे उद्योगपती आदरणीय सन्माननीय बालाराम काथोड मेहर साहेबांच्या माध्यमातून देखील ट्रॉफी दिली गेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी। सो प्लीज गाडी बाजूला करायची आहे। तर यस इट्स ओके। सामन्याला सुरुवात होते बॉलिंग ट्रॅक वरती शुभम आलेत। पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, खूप चांगल्या लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय। 3 षटकांचा सामना राईट अप ओव्हर द विकेट नाव। यावेळेस करण्याचा प्रयत्न, यावेळेस शतरक्षक शॉट फाईन लेगला चुकी करतायत आणि बॉल वेगाने निघून गेलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। फटक्याची गरज देखील होती कारण पहिला चेंडू तो डॉट खेळला होता, कुठेतरी दबाव आला होता या फलंदाजावरती आणि लगेचच त्याच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय। शुभम राईट अप ओव्हर द विकेट नाव। यावेळेस देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आहे। यर्स इट इज अ वाईड खराब चेंडू, लेंथ खराब होती, लाईन देखील खराब होती आणि ते वाईड चेंडू पाहायला मिळते। एका धावेची भर पडते। या एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फळकावरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर। 2 बलाढ्य संघामध्ये आपण सामना पाहतोय। एका बाजूला संघ पाहतोय जय हनुमान गोवे संघ आणि एका बाजूला पाहतोय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे या संघाला आपण पाहतोय। शुभमचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय वाईड ऑफ लॉंग ऑनला, शतरक्षक आहे तिथे, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि चांगला झेल टिपलाय फलंदाज अक्षय। बॅक टू द पेव्हिलियन। पहिला धक्का टीम एलकुंदे ला बसतोय। पहिला तर चेंडू लॉफ केलं होतं वाईड ऑफ लॉंग ऑनला, चेंडू हवेत बराच काल होता आणि शतरक्षक पहा कमालीचं झेल कंप्लीट करतोय। चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं, आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता। जबरदस्त एफर्ट्स लावला गेलाय आणि चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट केला। पहिल्याच ओव्हर मध्ये धक्का या ठिकाणी आपण पाहतोय टीम एलकुंदेला कारण फलंदाज अक्षय बाद झालेत। न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय, विजय आला आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभमला पाहतोय। चांगल्या पद्धतीने कमबॅक त्याचा पाहायला मिळाला कारण मागील चेंडूवरती आपण पाहिला तर चौकार आणि तदनंतर विकेट प्राप्त केली। यावेळेस देखील चांगला फटका आहे, लॉंग ऑफला शतरक्षक नाहीये, मिड ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं सरळ बॅटनं चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे। चौकार। चांगला ऑफ ड्राईव्ह होता, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी मिड ऑफला भेदून हा चेंडू गेलाय 4 धावांसाठी। यावेळेस देखील ओव्हर द कव्हर, वाह कमालीचा फटका, बॅकफूट फंच चेंडूला फेकून दिलाय, अजून एक चांगला फटका सीमारेषा पार। चौकार। चोक पाहायला मिळाला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बॅकफूट फंच फलंदाजाच्या बॅट मधून बॅकफूटला गेले आणि तदनंतर ओव्हर द कव्हर हा फटका खेळला। गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेस अजून एक बॉल जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 7 धावांसाठी सीमारेषा पार। षटकार। सात धावांसाठी षटकार। या 6 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर। खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फलंदाज विजयच्या बॅट मधून
खूप चांगला बॅटिंग करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो लवकर लाईन पिक केली आणि काय सरळ बॅटनं चेंडूला धाडलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून कमालीचा फटका होता आणि 6 धावा मिळाल्या फलंदाजाला लाजवाब फटका आणि चांगली सुरुवात केली आहे विजय या फलंदाजानं अगदी आक्रमक पवित्रा त्याने स्वीकारलाय त्याला ठाऊक आहे 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील कारण जय हनुमान गोवे संघाची बॅटिंग चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात खेळताना चांगला टोटल सेट करावा लागेल आणि त्या इराद्यानेच खेळतोय फलंदाज विजय या मॅच मध्ये अगदी इरादे त्यांनी स्पष्ट केले त्याला ठाऊक आहे की हा सामना खूप महत्त्वाचा आहे त्याचा आविर्भाव आणि त्याची देहबली भरपूर काही सांगून जातो की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज राज या खेळाडूला आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट ना खोलवर टप्प्यात चेंडू होता क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न फारसं व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते यस चेंडू बॅटला ब्रश झाला नव्हता शरीराचा वेध घेतला आणि स्वतः गोलंदाज मात्र चेंडूपर्यंत पोहोचले आणि इथे एकच धाव मिळाली चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली अगदी घारीसारखे डोळे आणि तिखट कान अगदी मोरासारखे आमचे पंचांचे चांगली कामगिरी पंचांची पाहायला मिळते सकाळच्या सत्रापासून संघाची धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 20 या आकड्यावर पहिला चेंडू टाकत असताना राहुलचा चेंडू खूप चांगला होता एकच धाव मिळाली त्या चेंडूवरती राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला विजय या खेळाडूला आपण पाहतोय गोलंदाज तयार यावेळेस चांगला चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न फटका फसला वेग भन्नाट होता वेगामध्ये बीट्स आलेत चांगलं कमबॅक चांगलं पुनरागमन या षटकामध्ये पाहायला मिळते कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये राहुल कमालीचं कमबॅक करतोय अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण चांगली धावसंख्या आतापर्यंत संघाने उभारली आहे टीम एलकुंदे त्यामुळे त्या धावा रोखाव्या लागतील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट नाव यावेळेस आडव्या बॅटने खेळले तर ऑन साइडला डीप मध्ये शतरक्षक मिड विकेटला एकदा मिळाली शतरक्षक थोडासा फंबल करत होता आणि ते जर पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या शतरक्षकानं चुकी केली आणि चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही थोडंसं खराब शतरक्षक पाहायला मिळालं या चेंडूवरती आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या फलंदाज विजयच्या माध्यमातून चांगली फलंदाजी सातत्याने विजय या मॅच मध्ये करतोय राहुल पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने खेळले तर लॉंगॉनचा शतरक्षक पुढे आलेत चांगलं शतरक्षण आणि चेंडूची फेकी देखील चांगली एकच धाव सिंगल कंप्लीट केली गेली या चेंडूवरती या षटकामध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतो सिंगल डबल्स जरूर घेतल्या जातात परंतु मोठे फटके खेळण्यापासून त्यांनी फलंदाजांना रोखलाय कारण योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय जागा देत नाहीये फलंदाजांना चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज राहुल जय हनुमान गोवे संघासाठी खूप चांगली कामगिरी सातत्याने तो करतोय आणि या मॅच मध्ये देखील तो प्रभावित करतोय राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट नाव राजच्या विरोधात चांगला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पूर्णपणे लाईन मिस केली अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतंय राजला अक्षरशः बांधून ठेवलं या षटकामध्ये कारण या अगोदरचा चेंडू देखील फेस करत असताना लेग बायच्या सुरुवात धाव मिळाली आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळालाय जागाच देत नाहीये चांगला चेंडू कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त पुनरागमन जय हनुमान गोवे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल राईट अप ओव्हर द विकेट नाव यावेळेस चेंडू चांगला आहे की नाही आहे कारण ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळताना आपण पाहिलाय आणि पंचांची कामगिरी खूप चांगली इट इज अ वाईट बॉल या एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फळकावरती जाऊन पोहोचली या 24 या आकड्यावर शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी खराब चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज राहुलच्या माध्यमातून यावेळेस मोठा फटका परंतु फटका फसलाय लॉंग ऑनला शतरक्षक आहे करणार नाहीये चूक अजून एक धक्का बसतो या मॅच मध्ये टीम सावराई स्पोर्ट्स एलकुंदेला
खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजांनी केला, परंतु टायमिंग परफेक्ट नव्हतं. एलिव्हेशन मिळालं होतं या चेंडूवर, परंतु लांबी नव्हती आणि लॉंग ऑनला चांगला झेल टिपलाय. आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता टेलिव्हिजन सेट वरती खूप चांगला झेल कंप्लीट केलाय. आणि अजून एक विकेट या ओव्हर मध्ये आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सावराई स्पोर्ट्स एलकुंदे या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या 2 बाद 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये एकंदरीत जर पाहिली ना तर तब्बल 5 धावा आपण पाहतोय. हा षटक फार महत्वाचा आहे, निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, परंतु एका बाजूला सावराई स्पोर्ट्स एलकुंदे संघाला या षटकामध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगलं मोठं टार्गेट सेट करावा लागेल जे हनुमान गोवेच्या विरोधात खेळताना. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धांत आलाय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी याच गोलंदाजाने केली होती. तो गोलंदाज मैदानावरती विजयच्या विरोधात यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय. खूप चांगला झेल कंप्लीट केलाय फलंदाज विजय. बॅक टू द पॅव्हिलियन. तर नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आडव्या बॅटने फटका खेळले होते डीप मध्ये मिड विकेटला. शतरक्षक होते तिथे, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर, जगलिंग केली थोडीशी त्या शतरक्षकानं आणि त्याने झेल कंप्लीट केला. विजय बाद झालेत. बाद होण्यापूर्वी त्यांच्या बॅट मधून आपण तब्बल 17 धावा पाहिल्या. महत्वाचं योगदान त्यांनी आपल्या टीम साठी दिलं. फार महत्वाच्या होत्या त्या 17 धावा. बापगाव आणि देवरुंगपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. बापगाव आणि देवरुंगपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धांत. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे. यष्टीरक्षक थोडीशी तर इथे नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांवर दबाव टाकू नका. पंचांचा निर्णय अखेरचा असेल तर नाही. रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाही आहे. तर एक धाव मिळते बाईच्या स्वरूपात या चेंडूवरती आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली या 25 या आकड्यावर. पहिला चेंडू टाकत असताना विकेट मिळवली सिद्धांतनं. इथे देखील वाईड यॉर्कर पद्धतीने हा चेंडू टाकला होता. कमालीचा चेंडू होता, परंतु यष्टांच्या मागे यष्टीरक्षक थोडीशी चुकी केली आणि इथे एक धाव मिळाली. आदरणीय सन्माननीय अमरजी जाधव यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे आई एकविरा चषक 2023 मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगचा शतरक्षक पुढे येतोय. झेल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि ते 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. थोडासा निराश आहे सिद्धांत, कारण चांगली गोलंदाजी करतोय. झेल उडाला होता. हाफ चान्स होता, पण फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे या चरणावरती, कारण अशा सिच्युएशनला झेल घेणं देखील फार महत्वाचं आहे. कुठेतरी धावसंख्येला खीळ बसवली होती या गोलंदाजानं आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 27 या आकड्यावरती. सिद्धांत पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस सरळ बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. पाहायला मिळाला. सरळ बॅटनं चेंडूला सरळ धाडलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय सुंदर फटका आहे. सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह अगदी सजवलाय. वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. खूप चांगला स्ट्रोक आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय SK एंटरटेनमेंट या चॅनलच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षणचित्र टिपले जातात.
सिद्धांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे असफल ठरतायत फलंदाज आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि एक धाव मिळाली. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. अगदी पाहिलं तर प्रत्येक धावेसाठी संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. या षटकामध्ये देखील सिद्धांतनं चांगली गोलंदाजी केली आहे परंतु त्याच्या ओव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. सिद्धांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट नाव प्रीतम साठी. इथे फुलटा चेंडू होता. सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पुढे आलेत. खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप चांगलं आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न. किती काढल्या? 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 3 धावा पळून काढल्या गेल्या. या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 35 या आकड्यावरती. यानंतर सामना पाहायला मिळेल बापगाव विरुद्ध देवरुंगपाडा. या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय देवरुंगपाडा संघाचा कर्णधार अजय गोडे आपण यायचा आहे आणि संपर्क साधायचा आहे. तो टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. बापगाव विरुद्ध देवरुंगपाडा या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय नारायणजी भंडारी साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला बापगाव आणि एका बाजूला देवरुंगपाडा या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी, कारण टॉस केला जाईल आदरणीय सन्माननीय नारायणजी भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी टॉस केला जाईल. मेहर 11 बापगाव विरुद्ध देवरुंगपाडा या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. तर नक्कीच आमचे अतिथी आहेत त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. टॉस जिंकलाय देवरुंगपाडा या संघाने आणि आपला तर नक्कीच मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. तर देवरुंगपाडा या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. अगदी पाहिला तर फलंदाजीना नंदनवन ठरणारे खेळपट्टी. जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असली तर तुम्ही धावा रोखू शकता. समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा संघ आपला प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत. कसं वाटतं आयोजन? कसं वाटतं मैदान? एकंदरीत कसं वाटतं तुला मैदानावरती आल्यानंतर? चांगलं आयोजन आहे. तर नक्कीच या ठिकाणी देवरुंगपाडा संघाचा कर्णधार खूप चांगला संवाद आणि एका बाजूला मेहर 11 बापगाव संघाचा कर्णधार आहे. सर्वप्रथम तुम्ही टॉस या ठिकाणी हरलायत. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता तुमचा? क्षेत्ररक्षण. फलंदाजी म्हणजे अगदी तुमच्या मनाच्या विरोधात सर्व काही झालेलं आहे. मैदानावरती आल्यानंतर कसं वाटलं? कसं वाटतं आयोजन? कसं वाटतं या मैदानाचं सुशोभीकरण? आउटफील्ड कशी वाटतं? एकंदरीत कसं फील करतोयस? आयोजन तर खूप छान आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांच्या माध्यमातून रिओ बूम एनर्जी मात्र या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय त्या खेळाडूला दिलं जातं. ही संकल्पना तुम्हाला निलेश कोळी जे एरिया सेल्स मॅनेजर आहेत रिओ एनर्जीचे, जे रिओ इनोव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहेत, ही संकल्पना कशी वाटते? खूप सुंदर आहे ना. तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी देऊ शुभेच्छा. टॉस जिंकलाय देवरुंगपाडा या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि बापगाव या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. स्वागत आहे सर्वांचं एकविरा स्पोर्ट्स क्लब नांदकर आयोजित एकविरा चषक 2023 टेरेस बॉल क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये 36 धाब्याचं लक्ष सेट झालं. निर्णायक 3 षटकांची लढत आहे. 3 ओव्हरची मॅच. 12.00 धाब्याची धावगती.
प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता विजयासाठी मेंटेन करायची ती टीम जयहनुमान गोवे क्रिकेट संघाला. आघाडीसाठी आपण बघत आहोत अमर रन मशीन आहे टीम जयहनुमान गोवेची आणि त्यांच्या सोबतीनं नॉनस्टाकर एंडला. सलामीसाठी आपण बघत आहोत बॅटर प्रतीक. ऑल इज सेट सामना सुरू होतोय. आकाशचं पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू बोलस बॅक ड्राइव्ह स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड मिड ऑफला फिल्डरला बीट केलं लॉंग ऑफला आणि फायनली लॉंग ऑनच्या दरम्यान स्क्रीनच्या अगदी समोर बॅकअप अवेलेबल झालं. अदरवाईज 4 धाब्याची शक्यता देखील नाकारता आली नसती बट सहजतेनं पूर्ण झाल्या. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती एकंदरीत धावा 2 आणि 36 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना डाव सुरू झालाय टीम जयहनुमान गोवे क्रिकेट संघाचा. 2 धावा धावफलकावरती. धावफलकाचा शुभारंभ फलकाचा नुकताच झालेला आहे तो श्री गणेशा. अमरला आपण बघत आहोत स्टॅकर एंडला. स्विचिटचा अटेम्प्ट रिव्हर्सचा पवित्रा डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस बट फायनली बचावले. दैव बलवत्तर आहे. इट इज फ्रॉम लेग बाइट्स. ऑन फील्ड अंपायर कडून सिग्नल आला. रिस्की सिंगल त्या ठिकाणी झाले. पूर्ण रनआउटचा धोका जरूर होता नॉन स्टॅकर एंडला बट तिन्ही यष्ट्या समोर असताना आपण बघत आहोत ॲज अ बॉलर म्हणून जेव्हा तुम्ही फील्ड करत असता तुमचा रनवे कंप्लीट होऊन बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचणं त्यानंतर बॅकअप करून बॉडी बॅलन्स मेंटेन करणं आणि त्यानंतर हिट करणं हे सगळे चॅलेंजेस आहेत आणि सध्या प्रयत्न त्यामध्ये अपयशी राहिले ते म्हणजेच गोलंदाजाचे. 1 धाव लेगबाच्या स्वरूपात स्कोरबोर्ड पण बघत आहोत. 3 या आकड्यावरती निर्णायक 3 षटकांचा सामना आहे. द्वितीय फेरीतील ही लढत पहिली आहे. वेळेच्या ऍडजस्टमेंट नुसार आपण हा सामना सध्या कव्हर करत आहोत. स्टॅकर इनला प्रतीक. आडवा बॅटनं ऑन साइडला टर्न करायचं होतं. अंपायर सांगतात इट इज अ वाईट. अगदी गाईडलाईनच्या बाहेर आहे चेंडू आणि त्यावरती ऍड होईल ती 1 एक्स्ट्रा. स्कोर आपण बघत आहोत एक्स्ट्रा 1 धावेच्या बढतीनं सध्या पोहोचलाय तो धावफलकावरती 4 या आकड्यावर. फोर ऑन बोर्ड 4 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं निर्णायक षटक आपण बघत आहोत. अक्षय आहेत गोलंदाजीसाठी. फील्ड मध्ये थोडे चेंजेस. मिड विकेट आता थोडा स्क्वेअर उभा करण्यात आला डीप मध्ये आणि लॉंग ऑफचा फिल्डर आपण बघत आहोत तो ऑन साइडला स्ट्रेटिश लॉंग ऑन मध्ये सेट करण्यात आला. इनफिल्ड मध्ये मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. क्षेत्र खाली येते म्हणजेच डीप मध्ये लॉंग ऑफचा पॉवर प्ले सुरू आहे. बॅकफुटवर आले स्क्वेअर ड्राइव्ह बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहेत. 1 सिंगल सहजतेने झाले. पूर्ण गॅप भेदण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली प्लेसमेंट प्रॉपर नव्हतं. बरोबर फिल्डर त्या ठिकाणी सेट होता. 30 सर्कल मध्ये बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी पूर्ण केली 1 सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. स्टॅकर इन लांबर. रनवे मध्ये आला व्यत्यय. अंपायर सांगतात इट इज अ डेड बॉल. अक्षयचा स्पेल सुरू आहे या निर्णायक सामन्यातील निर्णायक द्वितीय फेरीतील पहिल्या लढतीतील तो म्हणजेच महत्वपूर्ण पॉवर प्लेचा आणि खास करून अमर सारखा विस्फोटक आक्रमक विस्फोटक फलंदाज त्याच्या समोर आहे. सो चॅलेंज आता त्याच्या समोर देखील फार मोठं आपल्याला पाहायला मिळतं. फुलर लेन समोर लॉफ केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर सेट आहे. मिड ऑफला क्लिअर करत असताना रन्स पूर्ण केल्या जातील सहजतेने 2. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगल्या पद्धतीनं ताळमेल चांगला समन्वय चांगले संवाद कौशल्य आपल्याला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जेव्हा रन्स तुम्ही कंप्लीट करत असता येस नो अँड वेट प्रॉपर कॉलिंग तुमच्यात व्हायला हवं आणि तेच होताना सध्या पाहायला मिळतंय. बॅटर प्रतीक आणि त्याच्या सोबतीनं अमर या 2 फलंदाजांच्या दरम्यान. स्कोर आपण बघत आहोत 2 धाब्याच्या बढतीनं सध्याच्या घडीला 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. स्विच हिट रिव्हर्सचा अटेम्प्ट. रिव्हर्सचा पवित्रा मात्र फटका पूर्णपणे आपण बघत आहोत फसलेला पाहायला मिळतोय तो साखर नेटवरती अमरचा. त्याला फॉलो करत असताना स्टान्स जसा त्यानं चेंज केला ऑफ टर्मच्या बाहेर वेगवान फुलवलेंदा आपण पाहिला तो गोलंदाज अक्षय कडून. निर्णायक सामना सध्या सुरू आहे.
जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे आणि त्यांच्या विरोधात जर्मन गोवे या दोन विनिंग टीमच्या दरम्यान द्वितीय फेरीतील निर्णायक लढत पहिली सध्या सुरू आहे. 7 ऑन बोर्ड 7 धावा दाफलकावरती. ऑन साइडला हाफ ट्रॅकर पूल केला आडवा बाटनं विकेटला फिल्डर डीप मध्ये जवळपास कोणी उपस्थित नाही. पॉवर प्ले सुरू आहे आणि शेवट आता गोड समर्पक केला तो बॅटर अमरने. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 11 धावा दाफलकावरती. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे टीम कॅप्टनला रिक्वेस्ट आहे इमिडिएटली आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा. 36चं लक्ष्य. पहिलं षटक संपलं. 11 धावा आल्या. 12 चेंडू 2 षटक. आता 25 रनची आवश्यकता. पायगावचे जतीनजी भुरे यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. या दादा आपण मंचकावरती आपलं देखील एकविरा चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. 11 धावा दाफलकावरती. शेवट गोड केला शेवट समर्पक केला तो म्हणजेच अमरन. आणि सध्या आपण साकरेला बघत आहोत दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान प्रतीकला. रोहित येतात गोलंदाजीसाठी. षटक सध्या सुरू झालंय दुसरं नॉन पॉवर प्ले ओव्हर. ऑन साइडला 4 फिल्डर डीप मध्ये. पहिला बॉल बॅकफुटवर आले. कॉपी बुक स्टाईलला कव्हर्सला सॉफ्ट हँडेडली ड्राइव्ह करत असताना सहजतेनं पूर्ण झाली आहे 1 सिंगल. आणि सिंगल धाब्याच्या जोरावरती टीमची टोटल सध्या पोहोचले दाफलकावरती. षटक दुसरं मार्ग असताना आतापर्यंत 12 या आकडावर. 12 ऑन बोर्ड 12 धावा दाफलकावर. ऑन बोर्ड 12 धावा दाफलकावरती. फील्ड मध्ये आता चेंजेस. अमरसाठी ऑन साइडला 3 फिल्डर डीप मध्ये. बॅकवर्ड पॉइंट स्पेशली युटिलाइज यूज केला गेला तो गोलंदाजाकडून डीप मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट बरोबर गॅप मधून प्लेसमेंट प्रॉपर टायमिंग. थर्डमॅन आणि गल्लीच्या अगदी मधोमध बॉल काढलाय. घरंगलत बॉल सीमारेषेच्या बाहेर. दीपिश थर्डमॅन सीमारेषा फोडली. 4 धावा. चार धावेच्या बढतीनं सध्या दाफलकावरती 16 या आकडावर. स्विचिटचा अटेम्प्ट स्विच अँड स्वीट 4 आपण पाहिला तो स्टाकर इनला बॅटर अमरच्या बॅटमधून. 16 धावा दाफलकावरती. 10 चेंडू 20 हे समीकरण. सेम शॉट सेम रिझल्ट सेम एरिया. आणि या वेळेला देखील बॉल सीमारेषा पार जातो. डिपिश थर्मॅनला स्विच इटचा लागोपाठचा लगातारचा दुसरा तडका. अद्भुत क्रिकेटचा कलात्मक आविष्कार. बॉल सीमारेषा पार. 4 धावा. किटचे 2-4 आपण पाहिले ते सागर इनला बॅटर अमरच्या बॅट मधून जो विस्फोटक आहे आक्रमक आहे. खास करून मैदानाच्या चारही बाजूला 360 स्टाईलनं रन स्कोर करण्याची क्षमता आहे. कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, कौशल्य, गुणसंपन्नता आहे आणि खास करून कसब आहे ते म्हणजेच अमरकडे. सलगचे 2-4 टीमची टोटल आपण पाहता होतो 20 या आकडावरती. 9 चेंडू 16 हे समीकरण. फुल लेन बोनस बॅक ड्राइव्ह अपील रनआउट. फायनली कॉर्बेंटचा प्रयत्न होता. आय थिंक तो फसला आणि त्यानंतर नॉस्टाकरेला बॅटर धावबाद झाला. रनआउट झाला तो म्हणजेच प्रतीक. फलंदाज बाद. सोलगचे 2 चौकार आणि त्यानंतर आपण बघत आहोत जी भागीदारी निर्माण झाली होती, पार्टनरशिप बिल्डअप करण्यात आली होती पहिल्या धावेसाठी. खास करून प्रयत्न सुरू होता. सध्या नॉस्टाकरेला प्रतीकचा तो बाद झालाय आणि 20 धावेची ती महत्वपूर्ण भागीदारी आता ब्रेक केली आहे.
फिल्डिंग करत असताना स्वतःच्या फलतूमध्ये जबरदस्त कामगिरी. फर्स्ट ऑफ ऑल झेल पकडण्याचा प्रयत्न, बट चेंडू सेफली थोडा पुढ्यात ग्राउंडिंग झाला. त्यानंतर रनआउटचा चान्स क्रिएट झाला, त्या संधीचं सोनं केलं ते गोलंदाज रोहितनं. टीमसाठी हिताचा निर्णय त्याच्या वतीने घेण्यात आलेला आहे. न्यू बॅटर आपण बघत आहोत निखिलला. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळतात. मेरिट वरती ऑन द 30 सर्कलला भेदला. आउटफील्ड 5 1-2 का 4 बॉल सीमा पार. 4 धावा. स्कोर आपण बघत आहोत. 4 धावेच्या बढतीने सध्या दाफलकरवरती फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना 24 या आकड्यावर स्टील 1 to go. स्टील 1 to go. एक बॉल बाकी आहे. 3 चौकार त्यानंतर एक सिंगल आणि एका बॉलवरती बॅटर रनआउट आहे. सो 5 बॉलचा स्पेल फिनिश झाला, तर म्हणजेच गोलंदाज रोहितचा स्टील 1 to go. मैदानाच्या बाहेर सध्या ब्रास बँड पथकाकडून प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट सुरू आहे. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. जे खास करून खंदे पुरस्कार देत आय थिंक पाठीराखे आहेत, ते म्हणजेच टीम जयहनुमान गोवे क्रिकेट संघाचे वेलकम आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अशी संगीताची मेजवानी तुम्ही देखील आमच्यापर्यंत पोहोचवाली अशी अपेक्षा आहे. फक्त बॉल टाकताना थोडीशी काळजी घ्या. 24 धावा दाफलकावरती. लाईन इथे पाहावी लागेल. फायनली ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर, ज्यावरती उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. साशंकपणे पंचांकडे पाहिलं जरूर, बट अंपायर सांगतात इट्स अ लीगल डिलिव्हरी. आणि त्या ठिकाणी आता स्पेल समाप्त झाला रोहितचा डॉट बॉलनं. षटक 2 संपली. 24 धावा दाफलकरवरती बरोबर 36 धावेचा पाठलाग करायचा आहे. 12ची सरासरी 2 षटकांच्या पाठीमागे मेंटेन ठेवली आहे. आणि आता अंतिम अखेरच्या षटकात 6 बॉल 1 निर्णायक षटक आणि विजयासाठी रनसभेत 12. टीम हडल बंद करा. कॅप्टन जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे टीमचे कर्णधार इमिडिएटली आपली फिल्डिंग सेट करायची आहे. या सूचनेकडे लक्ष सुद्धा, कारण अजूनही पहिल्या फेरीचा आय थिंक एक सामना पांडिंग आहे. सो प्लीज मॅनेजमेंट कमिटीला वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं असेल. सहा चेंडू 12 धावा. निर्णायक सामना. ऑलरेडी दोन्ही टीमने एक सामना जिंकलेला आहे. असं कॉन्फिडन्स आपण बघत आहोत दोन्ही टीमकडे. अमर सारखा वेल सीटर बॅटर अजूनही ऑन ग्राउंड, ज्याच्या बॅटमधनं चांगल्या रन्स या इनिंग मध्ये येत आहेत. एकंदरीत या डावाचा जर विचार केला तर 4 चौकार आतापर्यंत अमरच्या बॅटमधून आलेले आहेत, ज्याने हे धावफलक या मॅच मध्ये एकपात्री अभिनय एकतर्फी किल्ला आता लढवलाय तो टीम जयहनुमान गोवे क्रिकेट संघाकरता. सहा बॉल 12 रन हे समीकरण आहे. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे टीम अंतिम अखेरचं निर्णायक षटक गजानन येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांना आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावला होता. आणि त्या खेळाडूवरती आता विश्वास दाखवला पुन्हा एकदा निर्णायक मॅच मध्ये टीम जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे टीमच्या कॅप्टननं. 6 चेंडू 12 निर्णायक सामना आणि निर्णायक सामन्यातील हे महत्वपूर्ण निकाली षटक बॉलिंग ट्रॅक वरती गजानन. पहिला चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटनं तडाखा बुलंदी पॉवरफुल हिट. जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर शुभंकर. षटका स्वागत केलं ते स्ट्रायकरला बॅटर निखिल बॉलर गजाननचं. अगदी हवा भरलेल्या फुग्याला बाहेरून टाचणी टोचवी आणि त्यातली हवा काढावी, जितक्या सहजतेने हा सामन्यातील आता मजा काढून टाकली ती म्हणजे स्ट्रायकरला बॅटर निखिल. स्क्वेअर ऑफ द विकेट ला जवाब टायमिंग. 6 धावेच्या बढतीनं टीमची टोटल पोहोचली 30 या आकडावरती. 5 बॉल आता बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये आणखीन एक मोठा स्ट्रोक हवा आहे. 6 धावेची आवश्यकता आहे जयहनुमान गोवे टीमला. कमी गती लाईन
इथे पावे लागेल. अपील झालं फार लाऊडली LBW लेग बिफोर विकेट साठी, बट अंपायर सांगतायत बॉलची पिचिंग. आणि तदनंतर फायनली त्यावरती पूर्ण झालेली एक सिंगल साइड ऑफ होती. सो एक धाव स्ट्रायकरला आता आपण बघत आहोत अमरला, त्याची जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. स्कोर आपण बघत आहोत 31 आकड्यावरती. 4 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. 4 बॉल मध्ये आवश्यकता 5 रनची. एका दुसरा डॉट बॉल आला, विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होईल, मॅच मध्ये इन होईल टीम जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. कमी गती थांबले, पॉज घेतला मिसामिंग. चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेला आता उदाहरण आलंय. फलंदाज बाद झालाय, चूक करण्यास भाग पाडलं अमरला. मॅचची प्राइज विकेट, फलंदाज बाद. वेट अँड वॉच, वाट पाहिली होती बॉलची. तदनंतर फाईन लेग झोन टार्गेट करायचं होतं, व्यवस्थित चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. बॅटच्या अगदी टो एंडला आणि तदनंतर शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला तो फिल्डरनं. मॅच अजून पहिला बॉल त्यावरती आला 6. तदनंतर उलटफेर चांगला केलाय, कमबॅक चांगले राहिले ते गोलंदाज गजाननचं. स्कोर आपण बघत आहोत 31 आकड्यावरती. 3 चेंडू आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये आता रनसमेत विजयासाठी 5 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 3 बॉल्स. न्यू बॅटर राहुल जो जीनियन ऑलराऊंडर आहे टीम जर्मन गोवेचा, सध्या संकटमोचक तारणहाराची भूमिका या निर्णायक सामन्यामध्ये त्याला अदा करावी लागेल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरची चाणाक्ष वृत्ती, त्याची कला, त्याचा कसब, त्याचं कौशल्य. फलंदाज यष्टीचीत स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. धन्यवाद. दिनेशजी भामरे सर, त्यांच्या सोबतीनं निखिलजी बजागे सर आणि विशालजी पाटील सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि खास करून दोन्ही टीमला शुभेच्छा येत आहेत. जर्मन गोवे टीम साठी त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. सन्मान्य अतिथी शेखरजी कवळेकर रिजनल सेल्स मॅनेजर आहेत, त्यांचं देखील नुकताच क्रीडानगरीमध्ये झालेलं शुभागमन, त्यांचं देखील करूयात वेलकम. या पण मंचकावरती सर आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सामन्याकडे आपण जाऊयात. सलगचे 2 धक्के दिलेत गजानन. ही इज अ विकेट टेकर. तो का नेहमीच विकेट संबंधित करत असतो याचं मूर्तिमंत उदाहरण त्यानं पुन्हा एकदा पटवून दिलंय. 2 चेंडू 5 धावा, पहिलाच बॉल असं वाटलं होतं. सामना पूर्णपणे टर्न आहे जर्मन गोवे टीमच्या बाजूने. नंतर या गोलंदाजानं आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलंय. ऑन हॅट्रिक, 2 चेंडू 5, 2 चेंडू 5 ऑन साइडला आडव्या बॅटनं तडाखा. बॉल फिनिश होईल का? फिल्डर मिडविकेटला बॉलच्या खाली आणि विकेट. हॅट्रिक. महत्वाच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी गजाननची. फलंदाज बाद. सलगचा 3रा आदरा जर्मन गोवेला. काय जबरदस्त सामना रंगतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला. हृदयाचे धडधड आता वाढलीये. प्रेक्षकांच्या काळजाचे टोके चुकलेत. दोन्ही टीमचे पाठीराखे आता सुन्न आहेत, कारण सामना हाय व्होल्टेज आहे. पहिल्या बॉलवरती 6 आला असं वाटलं मॅच हवा काढलीये. त्यानंतर गोलंदाजानं काय जबरदस्त कमबॅक केलंय. ही कामगिरी उल्लेखनीय, उत्कृष्ट, प्रशंसनीय, स्तुतिमय. ती म्हणजेच गोलंदाज गजाननची. विकेट हॅट्रिक त्यानं कॅरी केली आहे निर्णायक महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आणि अंतिम 1 बॉल आता बाकी आहे, जिथे विजयासाठी हव्या धावा 5 कंपल्सरीची असा रूल आहे. सो गोल्डन सिक्सरच आता मारावा लागेल. ते न्यू बॅटर बंटीला. 1 बॉल 5 धावा कंपल्सरीची असा रूल आहे. सिक्सर आला तरच हा सामना विन होईल टीम जर्मन गोवे. अदरवाईज विजयाची दारं त्यांच्यासाठी आता बंद आहेत.
6 चेंडू 12चं समीकरण. पहिल्या बॉलवरती स्कोअर लेगला 6 आला होता, त्यानंतर एक लेगबाजी सिंगल आली. तो बॅटर नौशाकर एंडलाच आहे. खास करून निखिलला आपण बघत आहोत जो स्वतः थोडासा नाखुश नाराज निराज आहे. चला फिल्डिंग लगेच सेट करा, जास्त वेळ घेत आहे टीम जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. 1 बॉल 5 कंपल्सरी चेस. गोल्डन सिक्सर हवाय जर्मन गोवेला. हु विल विन द मॅच? अजूनही संधी आहे. स्वतः कॅप्टन, स्वतः संघनायक, स्वतः कर्णधार, ही इज द स्कीपर हिमसेल्फ. शुभम आलाय आता साकरेनला बॅटिंग साठी. 1 बॉल 5. म्हटलं जातं लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 बॉल 5. फुल टॉस. आडवा बॅट ऑन साइडला शुभमचा फटका आणि फायनली फिल्डरचे झालेले शर्तीचे प्रयत्न आणि तदनंतर पंचांकडे आता कटाक्ष टाकलाय तो फलंदाजाने आणि सेलिब्रेशन सुरू झाले. टीम जय सावराई क्रिकेट संघ एलकुंदे संघाचा आणि हा संघ झाला विजयी आणि महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये या टीमनं मात दिली आहे जयमान गोवेला. जबरदस्त सामना रंगला. दोन्ही बाजूने प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट झालं आणि सरते शेवटी आपण बघत आहोत. आय थिंक निसटता विजय मी म्हणेल या मॅच वरती मिळवलाय तो टीम जय सावराई स्पोर्ट्स एलकुंदे क्रिकेट संघानं. 4 ट्रिक या ठिकाणी झाले कंप्लीट. सलगचे 4 धक्के दिलेत अंतिम षटकामध्ये आणि सामनावीराचा किताब वन्स अगेन गजानन मॅन विथ अ गोल्डन आर्म. शेखरजी कवळेकर साहेब रिजनल सेल्स मॅनेजर आहेत, ते म्हणजेच रिओ इनोव्हे